चला, दिवस 1 स्वतःवर प्रेम करा. आपण इथं स्वतःवर प्रेम करायला शिकणार आहोत. स्वतःवर प्रेम करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मिरर वर्कमुळे सर्वाधिक महत्त्वाचं नातं विकसित होतं. जीवनातील अत्याधिक आपुलकीचं, जास्तीत जास्त जवळचं ते म्हणजे आपलं आपल्याशी असलेलं नातं. तुम्हाला मरेपर्यंत तुमच्या जवळ कोण असणार आहे? तुम्ही स्वतः असणार आहे. तर इथं आपल्याला आपल्याशी असलेलं नातं घट्ट करायचं आहे. प्रत्येक बाबतीत स्वतःला दोष द्यायचे नाहीत. चांगल्या गोष्टींकडे बघण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि त्या चांगल्या गोष्टी आपण आपल्यासाठी, दुसऱ्यांसाठी करता येतात का ते करण्याचा प्रयत्न करायचा. कारण इथं आपल्याला कुणालाही परफेक्ट बनवायचं नाही आणि आपल्यालाही परफेक्ट व्हायचं नाही आहे. कुणीही परफेक्ट नसतं. परफेक्टची डेफिनेशन जी काही तुमच्या इथं बसलेली असेल तिला चेंज करायचं आहे. परफेक्ट जगामध्ये काहीही नसतं. कायमस्वरूपी जगामध्ये काहीही नसतं. तो बदल असतो आणि तो बदल मी स्वीकारत आहे हे इथं फिक्स करायचं आज. त्यामुळे मला परफेक्टच व्हायचं आहे, मला पूर्ण आलंच पाहिजे, मला पूर्ण त्या विषयाचं नॉलेज पाहिजे, मगच मी लोकांना सांगेन, मगच मी लोकांसमोर प्रेझेंट होईन. हे जे आपण आतमध्ये घेऊन बसलेलं असतं त्याच्यामुळे आपण तितकंसं बोलत नाही किंवा व्यक्त होत नाही. तर तो विषय वेगळा आहे. पण आपल्याला इथं फक्त हे करायचं आहे की जे आहे ते जे काही चांगलं आहे त्याकडे लक्ष देऊन त्यातला अजून किती चांगलं करू शकतो स्वतःसाठी, दुसऱ्यांसाठी ते करण्याचा आपल्याला इथं प्रयत्न करायचा आहे. जेव्हा तुम्ही मिरर वर्क सुरू करता तेव्हा ते तुम्हाला खूपच साधं, सोपं, निरुपयोगी आणि कदाचित मूर्खपणाचं सुद्धा वाटू शकेल. म्हणजे इथं असंही वाटू शकेल की नुसतं आरशात बघून अफर्मेशन दिल्याने काही चेंज होणार आहे का, असंही तुम्हाला वाटत असेल. तर लेखिका हेच सांगते की असं जरी वाटत असेल तरीही तुम्हाला ते करत राहायचं आहे. त्याच्याशिवाय ती आश्चर्य, ती जादू कशी होणार आहे ते आपल्याला कळणार नाही. या 21 दिवसात मी तुम्हाला करायला सांगितलेल्या अनेक गोष्टी फारच साध्या, बालिश असतील आणि या गोष्टीमुळे जीवनावर काही परिणाम होऊ शकेल याबद्दल तुम्ही शांसकही व्हाल. पण जीवनात मी एक धडा नक्कीच शिकले आणि ते जीवनातील सत्य आहे की जीवनातील सर्वाधिक महत्त्वाच्या गोष्टी या खूप साध्या, सोप्या आणि सरळ असतात. हे वाक्य इथं फिक्स करायचं. जीवनातील बऱ्याच गोष्टी किंवा खूप साऱ्या गोष्टी साध्या, सोप्या आणि सरळ असतात आणि मीही त्या पद्धतीनेच त्याच्याकडे पाहत आहे. आपण त्याला इथलं लॉजिक लावून कॉम्प्लिकेटेड करत असतो की असं असतं का, असं होतं का, असं झाल्याने असं होईल का, तसं होईल का, हे सगळं आपण इथं चालू असतं आपलं. पण तसं पाहायला गेलं तर ती करायच्या दृष्टीने खूप साधी, सरळ, सोपी गोष्ट असते. आपण तिला अवघड केलेली असते आणि हे न समजून घेतल्यामुळे आपण आपलं जीवन गुंतागुंतीचं आणि अवघड करून टाकतो. आपण आपलं जीवन अवघड करून टाकतो. विचारांमधील छोटासा बदल सुद्धा आयुष्यात खूप मोठा बदल घडवून आणण्यास कारणीभूत होतो. हे वाक्यही फिक्स करायचं आहे माइंडमध्ये की एक छोटासा बदल सुद्धा आयुष्यात खूप मोठा बदल घडण्यास कारणीभूत ठरू शकतो. जसं की आपण मॅजिकमध्ये केलं, वरदान मोजण्याची सवय. ह्या सवयीमुळं सुद्धा आपल्या लाईफमध्ये कितीतरी मॅजिक झालेले आहेत हे तुम्ही अनुभवलेले आहेत. म्हणजे तो किती छोटा बदल आहे ॲक्च्युली. त्याच्यामध्ये काहीच वेगळा वेळ द्यायचा नाही आहे किंवा काहीच करायचं नाही आपल्याला.
फक्त सकाळी उठल्याबद्दल जे आपल्या जवळ आहे त्याच्याबद्दल विचार करायचा आणि थँक्यू म्हणायचं, बस. आपल्याला हा दिवस मिळाला त्याच्याबद्दल थँक्यू म्हणायचं. आज मी दिवसभरात जे काही करणार आहे ते मला छान जमणार आहे त्याबद्दल थँक्यू म्हणायचं. म्हणजे हा छोटा बदल आहे, पण ह्या छोट्या बदलामुळे तुमचं आयुष्य बदलतं आणि हे मॅजिकमध्ये सगळ्यांनी पाहिलेलं आहे. तसंच इथंही तेच करायचं आपल्याला. इथं आपण आपल्या आतमधील बदल करायचा आहे. प्रत्येक दिवशी आपण एक वेगळी संकल्पना चर्चेसाठी घेणार आहोत. म्हणजे रोजचे सब्जेक्ट इथं वेगवेगळा आहे. या संकल्पनेबाबत मी प्रथम माझे विचार मांडेन आणि नंतर मी तुम्हाला दिवसभर सराव करण्यासाठी मिरर वर्क एक्झरसाइज म्हणजेच दर्पण तंत्राचे मानसिक व्यायाम सांगेन. म्हणजे जो काही सब्जेक्ट आहे त्या सब्जेक्टबद्दल लेखिका आधी सांगणार आहे की ते कसं असतं, काय असतं, किंवा आपण कसा विचार करतो त्याबद्दल. आणि मग मिरर वर्क. तुमच्या बाथरूममधील आरशासमोर हा एक्झरसाइज सकाळी करूनच तुम्ही दिवसाची सुरुवात करायची आहे. त्यानंतर दिवसभरात जेव्हा तुम्ही आरशासमोर जाता किंवा तुमची प्रतिमा खिडकीच्या काचेत पाहता तेव्हाही हा व्यायाम करायचा आहे. पुन्हा पुन्हा संधी मिळेल तेव्हा कधीही कोणत्याही वेळी करीत राहायचं आहे. म्हणजे आता मी इथं घेणार आहे तुम्हाला तो पहिला आहे, तर आपण जेव्हा सेशनमध्ये घेणार आहोत तेव्हा आपण करणार आहोत. त्याच्यानंतर तुम्ही कधीही करा, झोपायच्या आधी एकदा करा, सकाळी उठल्याबरोबर करा. तुम्ही किती वेळ करणार आहे तुमचा सराव इम्पॉर्टंट आहे आणि तो नंतर तुम्ही करायचा आहे. तुम्ही तुमच्यापाशी एखादा छोटा आरसा जवळ ठेवून दिवसभरात काही मिनटं केवळ वेळ काढून आठवणीने मिरर वर्क सातत्याने करत राहायचं आहे. म्हणजे तुम्ही कुठंही जाणार असाल, कुठं असेल तर पॉकेटमध्ये असा मिरर ठेवायचा. इथून पुढं असा मिरर वर्क आपल्याजवळ ठेवायचा. जेव्हा कधी आपल्याला त्या अभ्यासाची गरज पडेल, त्या मिरर वर्कची गरज पडेल, तर पटकन आरसा काढायचा आणि बोलायचं. किंवा आजकाल आपलं हे आहे मोबाईलमधला कॅमेरा ऑन करायचा, स्वतःला पाहायचं आणि बोलायचं. तेही चालेल, दोन्हीही चालू शकतं. पण आपल्या स्वतःला पाहून ती अफर्मेशन आपल्याला बोलायची आहेत. मग ती तुम्ही मोबाईलचा यूज करा किंवा छोट्या आरशाचा यूज करा किंवा घरातल्या आरशाचा यूज करा. कोणत्याही आरशाचा यूज केला तरीही चालेल. माझी तीव्र इच्छा आहे आणि तुमच्या हितासाठी कळकळीचं सांगणं आहे की तुम्ही एक रोजनिशी म्हणजे वही ठेवा ज्यात तुम्ही मिरर वर्कविषयी रोज लिहायचं आहे. या रोजनिशीत किंवा डायरीत तुम्ही तुमचे विचार, भावना लिहून ठेवा. म्हणजे आपोआपच तुम्हाला तारीख वार तुमची प्रगती कळून येईल. तर हे इथं लिहिणं महत्त्वाचं. जेव्हा तुम्ही मिरर वर्क केला सुरू तेव्हाचा तुम्ही आणि जेव्हा मिरर वर्क संपेल तेव्हाचे तुम्ही यामध्ये फरक असणार आहे. तर तुम्हाला तो फरक स्वतःला कळण्यासाठी तुम्हाला आधीही लिहायचं आहे. त्यामुळे वही घालणं खूप इम्पॉर्टंट आहे, डायरी लिहिणं खूप इम्पॉर्टंट आहे आपल्याला. तर या प्रत्येक दिवशी या डायरीमध्ये लिहिण्यासाठी मी तुम्हाला एक एक्झरसाइज देत जाईन. ज्यात काही प्रश्न असतील. या प्रश्नामुळे तुमच्या लेखनाला दिशा मिळेल, काय लिहायचं ते कळेल. तर ह्याच्यामध्ये ही एक अशी कृती दिलेली आहे लेखिकाने, त्याच्यामध्ये त्यांनी प्रश्न केलेले आहेत. म्हणजे ते प्रश्न आपण स्वतःला करायचे आहेत आणि ती उत्तरं लिहायची आहेत. तर आपल्याला ते आतमध्ये ट्रान्सफॉर्मेशन, आतला बदल आपल्याला जाणवणार आहे. माझा असा ठाम विश्वास आहे, अंतर्यामी जागती श्रद्धा आणि निष्ठाही आहे की आपल्यापैकी प्रत्येकात एक आंतरिक शक्ती आहे. या आत्मिक शक्तीने आपण वैश्विक शक्तीशी जोडले गेलेलो आहोत. तर वैश्विक शक्ती म्हणजे काय? युनिवर्स, ज्याला की आपण विश्वाचा नियम म्हणतो, विश्व म्हणतो, वैश्विक शक्ती म्हणतो, तेच म्हणजे युनिवर्स.
आणि या आत्मिक शक्तीने आपण वैश्विक शक्तींशी जोडले गेले आहोत. ही वैश्विक शक्ती आपल्यावर प्रेम करते, आपल्याला सुरक्षित ठेवू इच्छिते, आपल्याला सर्व प्रकारचे वैभव, समृद्धी, सुखसोयी, आनंद, आरोग्य, सुख, समाधान, यश देऊ इच्छिते. डायरी लिहिल्यामुळे आपला या वैश्विक शक्तीशी संपर्क वाढतो. आपण या शक्तीशी अधिकाधिक जोडले जातो. सकारात्मक बदल, यश, वृद्धी, समृद्धीसाठी जे जे हवं, ज्याची ज्याची गरज आहे ते सर्व तुमच्या आत सामावलेलं आहे. हे हळूहळू तुमच्या जरूर लक्षात येईल. त्याच्यासाठी आपल्याला लिहिणं इम्पॉर्टंट आहे. कोणतीही गोष्ट आपण जेव्हा लिहितो तेव्हा ती आपल्याला कळते किंवा लक्षात येते, दिसते की बाबा हे असं आहे, असं आहे, तसं. जेव्हा आपण एखादं घर तयार करतो, बिल्डिंग तयार करतो, एखादं कोणतंही गाडीचं हे असेल तर त्याचा आधी आपण प्लॅन करत असतो, मॉडेल बनवत असतो. घरही जेव्हा बनवतो आपण तर त्याचा फ्लोअर प्लॅन असतो आधी, इथं किचन, इथं हे. त्या पद्धतीने ते पेपरवरती आल्यानंतर ते घर बनत असतं. तसंच आहे इथं. आपल्या आत जे आहे, आपल्याला जे काही करायचं आहे ते आपल्याला आपल्या समोर यायचं असेल, ते आपल्याला दिसायचं असेल, ते आपल्या लक्षात यायचं असेल तर आपल्याला ते लिहिणं इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे इथं ज्या कृती जशा सांगितलेल्या आहेत त्या पद्धतीने त्या लिहिणं इम्पॉर्टंट आहेत. आणि मी त्या सोप्या करून देणार आहे, त्यामुळे तुम्हाला त्यात अवघड असं काहीही वाटणार नाही आहे. तसं जर तुम्ही पुस्तक वाचायला गेलात तर पुस्तक तुम्हाला काहीही कळणार नाही. म्हणजे ते इथूनच जाईल, त्याला 3, 4, 5 वेळ वाचावं लागेल तुम्हाला त्या बुकला, तेव्हा कुठं ते लक्षात येईल तुमच्या. पण ते मी बऱ्यापैकी तुम्हाला सोपं करून देणार आहे. आणि हा मिरर वर्क झाल्यानंतर मग तुम्ही बुक वाचा, म्हणजे तुम्हाला खूप सोपं वाटेल ते बुक. काही राहिलं असेल, काही हे झालं असेल तर तुम्ही परत ते बुक वाचून एक्सरसाइजमध्ये नेहमी त्याच्या मिरर वर्क करण्यामध्ये तुम्ही त्याचा वापर करायचा आहे. प्रत्येक दिवशी मी तुम्हाला एक हार्ट थॉट म्हणजे हृदयस्थ विचार, म्हणजे आपल्या आतला जो विचार आहे तो एक विचार लेखिका आपल्याला देणार आहे आणि तो विचार आपण इथं फिक्स करून ठेवायचा आहे. त्या एक्सरसाइजचा किंवा त्या लेसन वेगवेगळे आहेत. समजा रिलेशनशिप आहे, पैसा आहे, ह्या पद्धतीने त्यांनी प्रत्येकाचे हृदयस्थ विचार वेगवेगळे दिलेले आहेत. त्यावेळेस तो हृदयस्थ विचार आपल्याला म्हणायचा आहे. आणि तो तुम्हाला नंतरही कधी उपयोगाला लागला, एखाद्या रिलेशनशिपसाठी, पैशासाठी, तर त्यावेळेस तो वापरायचा आहे. आणि यामुळे तुम्हाला मिरर वर्कला बळकटी मिळते, आधार मिळतो. आणि याचबरोबर पुनरावृत्ती करत राहण्यासाठी ज्या स्वयंसूचना देणार आहे त्यामुळे त्या दिवशीची संकल्पना कृतीत आणण्यासाठीही मदत होते. म्हणजे जे आपण स्वयंसूचना देणार आहे म्हणजे जे आपण स्वतःशी बोलणार आहोत. स्वयंसूचना म्हणजे अफर्मेशनच म्हणायचं त्याला आपल्याला. ते जे काही आपण देणार आहोत ते बोलायला आपल्याला त्याच्यामुळं मदत होते. कारण तो जो हृदयाचा विचार आहे तो आपण आतमध्ये घातला की मग ते काम करतं. अच्छा असं आहे का, मग ते असं बोलायला लागेल, आपल्याला असं करावं लागेल, आपोआप येतं ते आतनं. मग मी तुम्हाला असं सुचवू इच्छिते की झोपायला जाण्यापूर्वी थोडा वेळ शांत बसा आणि या तंत्राचा, संकल्पनेचा तुम्हाला कसा उपयोग झाला, थोडंसं का होईना पण तुमचं आयुष्य कसं सोपं झालं, कसं चांगलं झालं, जीवनात सकारात्मक बदल कोणकोणते झाले याबद्दल विचार करा. बघा, झोपण्याच्या आधी म्हटले लेखिकेने, तर का झोपण्याच्या आधी, तर त्यावेळेस आपलं सबकॉन्शियस माइंड हे ॲक्टिव्ह असतं. आणि जेव्हा ते ॲक्टिव्ह असतं त्यावेळेस आपल्याला त्याच्यामध्ये चांगलं, साधं, सरळ, सोपं घालण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे ते विचार करण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे माइंड आपोआप ते आठवायला लागतं की सोपं काय आहे माझ्यासाठी, सरळ काय आहे, छान काय आहे, चांगलं काय आहे, हे सगळं आपल्याला त्यावेळेस आठवायचं आहे. आणि हे जेव्हा आपण लिहिणार आहे तर आपण हे
विश्वाला सांगणार आहोत, सृष्टीला सांगणार आहोत, युनिव्हर्सला सांगणार आहोत आणि त्याचीच मदत आपल्याला इथं ही घ्यायची आहे. या सर्व सकारात्मक गोष्टी मनात आणा. मी तुम्हाला ध्यानतंत्रही शिकवणार आहे. हे ध्यानतंत्र तुम्ही पुस्तकात वाचून अंमलात आणा किंवा त्याची ध्वनिफीत ऐका. आता यांच्या ज्या ध्वनिफीत आहेत त्या सगळ्या इंग्लिशमध्ये आहेत, मराठीत मला नाही सापडलं अजून कुठं. त्यामुळं ही जी काही ध्वनिफीत आहे किंवा हे जे ध्यानतंत्र आहे, हे ध्यानतंत्र म्हणजे ॲज अ मेडिटेशन. आणि हे मेडिटेशन आपण स्वतः करणार आहोत, जे की मी त्या दिवशी तुम्हाला सांगितलं सबनिमिनल म्युझिक सोबत. आणि हे ध्यानतंत्र आपण प्रत्येक सेशनच्या इथं लेसन झाल्यानंतर शेवटी घेणार आहोत, कारण इथं लेखिकेने ते शेवटी घेतलेलं आहे. त्याच्यामागं त्यांचं काहीतरी हे असेल, त्याच्यामुळं त्यांनी ते शेवटी ठेवलेलं आहे. त्यामुळं आपणही ते शेवटीच घ्यायचं आहे. या सेशनमध्ये मेडिटेशन हे शेवटी घ्यायचं आहे. तर त्या मेडिटेशनच्या वेळी मी एक म्युझिक लावणार आहे आणि शब्द मी बोलणार आहे, तुम्ही फक्त ते ऐकायचं आहे आणि माइंडमध्ये किती शब्द जातात ते घालण्याचा प्रयत्न करायचा आहे. नाही गेले तर तुम्हाला मी लिहून देणार आहे नंतर, ते तुम्ही स्वतः एक तर स्वतःच्या आवाजात करायचे. त्याला म्युझिक मागं घ्या, नाही घेतलं तरी चालेल. मी तुम्हाला सांगितले जर तुम्ही म्युझिक घेतलं तर तुम्ही ते दिवसात कधीही ऐकू शकता, कारण ते एक म्युझिक असं असतं की त्या फ्रिक्वेन्सीवर ते तयार गेलेलं असतं आणि त्यावेळेस सबकॉन्शियस माइंड हे ॲक्टिव्ह झालेलं असतं आपलं. आणि जर तुम्हाला म्युझिकसोबत नसेल करायचं, फक्त तुमच्या आवाजात करायचं असेल तरी तुम्ही करू शकता. आणि ते जे फक्त आवाजात केलेलं आहे ते फक्त तुम्ही रात्री झोपताना आणि सकाळी उठल्यावर या दोन्ही वेळेस ते ऐकायचं आहे. तर हे दोन डिफरन्स आपल्याला इथं आहेत. ते तुमची मर्जी, तुम्हाला जे सोपं वाटतं त्या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. आता आला मिरर वर्क. मिरर वर्क करताना इथं कंपल्सरी मी सांगितलेलं आहे, आरशाच्या समोर बसायचं आहे किंवा असा पॉकेट आरसा आपल्याला आपल्या हातात पाहिजे आणि सगळ्यांनी कॅमेरे ऑन करायचे आहेत. त्याच्याशिवाय मी मिरर वर्क घेत नाही. सगळ्यांनी कॅमेरे ऑन करायचे आहेत. हातात घ्या किंवा तुम्ही जर समोर बसला आहात आरशाच्या तरी चालेल किंवा मोबाईलमध्ये असेल तरी पण आरसा इम्पॉर्टंट आहे. मोबाईलमध्ये बघून म्हटलं तरी चालेल, पण आरसा इम्पॉर्टंट आहे. कारण आरशामध्ये यासाठी म्हणायचं आहे आपल्याला, कारण आपलं प्रतिबिंब आपल्याला परत येणार आहे. जे काही आपण अफर्मेशन देणार आहोत ते आपल्याला परत मिळणार आहेत. आणि इथं आपण ते अफर्मेशन 3 वेळेस बोलणार आहोत. म्हणजे तुमचा पूर्ण मिरर वर्कचा एक्सरसाइज मी इथंच करून घेणार आहे, पण प्रॅक्टिससाठी तुम्हाला नंतर 2 किंवा 3 वेळेस तो करायचाच आहे. तुम्ही कोणत्याही वेळेस करा तो. रात्री झोपायच्या आधी केला तर चांगला, सकाळी उठल्याबरोबर केला तरी चांगलं. ह्या 2 वेळेस तरी कंपल्सरी करा. आणि दुपारी तर होतोच आपला, मग म्हणजे 3 वेळेस तरी तो मिरर वर्क आपला होतो आहे. ओके, चला तर मग तुमच्यावर मी पण करणार आहे. मी आधी वाचणार आहे आणि मग काय म्हणायचं ते आपण बघणार आहोत. 1. मिरर वर्क एक्सरसाइज. तुमच्या बाथरूममध्ये आरशासमोर उभे राहा किंवा बसा. डोळ्यात डोळे घालून पहा. एक लांब खोलवर श्वास घ्या आणि स्वयंसूचना म्हणा. चला तर मग एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे 3 वेळेस. काउंट करते मी. 1 2 3. आरसा हातात घ्यायचा आहे. मी बघून वाचणार आहे, त्याच्यामुळे मी इकडं बघेन. स्वयंसूचना मी एक एक वाक्य म्हणणार आहे, त्याच्यापुढं तुम्ही ते एक एक वाक्य म्हणायचं आहे आरशात बघ. मला तुझ्यावर खूप खूप प्रेम करायचं आहे. मला तुझ्यावर खूप खूप प्रेम करायचं आहे.
तू मला अधिकाधिक आवडावीस अशी माझी खरोखर इच्छा आहे. तू मला अधिकाधिक आवडावीस अशी माझी खरोखर इच्छा आहे. तुझ्यावर भरभरून प्रेम करायला मला शिकायचं आहे. तुझ्यावर भरभरून प्रेम करायला मला शिकायचं आहे. चल आपण याची सुरुवात करूया. चल आपण याची सुरुवात करूया आणि थोडी मजा करूया. आणि थोडी मजा करूया. हे 2 वेळ झालं आपल्याला. मी तिसऱ्यांदा परत म्हणेन. मी तुझ्यावर खूप खूप प्रेम करायचं आहे. तू मला अधिकाधिक आवडावीस अशी माझी खरोखर इच्छा आहे. तुझ्यावर भरभरून प्रेम करायला मला शिकायचं आहे. चल आपण याची सुरुवात करूया आणि थोडी मजा करूया. ओके. परत एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. आणि पुढचं वाक्य म्हणायचं आहे. तुझ्यावर खरं प्रेम करायला मी शिकते आहे. तुझ्यावर खरं प्रेम करायला मी शिकते आहे. तू मला खरंच खूप आवडतेस. तू मला खरंच खूप आवडतेस. तुझ्यावर खरं प्रेम करायला मी शिकते आहे. तू मला खरंच खूप आवडतेस. इथं हा तुमचा पहिला मनव्यायाम आहे. मला माहीत आहे की पहिलाच एक्सरसाइज करताना तो थोडासा आव्हानात्मक वाटू शकतो, पण तरीही तो करत राहायचं आहे. प्रयत्न सोडायचा नाही. आरशात स्वतःला डोळ्यात डोळे घालून पाहायचं आहे आणि आता स्वतःचं नाव घेऊन पुढं म्हणायचं आहे. चला स्वतःचं नाव घ्यायचं आहे. सगळ्यांनी आपापलं नाव घ्यायचं आहे. मी माझं नाव घेईन, तुम्ही आपापलं नाव घ्यायचं आहे आणि पुढचं वाक्य म्हणायचे आहे. अनिसा, मी तुझ्यावर खरं प्रेम करायला शिकते आहे. अनिसा, तुझ्यावर प्रेम करायला शिकण्याची माझी खूप इच्छा आहे. अनिसा, मी तुझ्यावर खरं प्रेम करायला शिकत आहे. तुझ्यावर प्रेम करायला शिकण्याची मला खूप इच्छा आहे. आपापलं नाव घ्यायचं आहे आणि हे म्हणायचं आहे. आणि हे जे आत्ता मी इथं दिलेले आहे हे लेखिकेने, हे एक्सरसाइज मी अजून सोपे करून तुम्हाला व्हॉट्सॲपवर फक्त तेवढंच पाठवणार आहे. त्यामुळे तुम्हाला ते अजून इझी होणार आहे. आणि तुम्ही अजून आता ठीक आहे, आता तुम्ही पहिल्यांदा बोलले म्हणून, पण तुम्हाला हे फिलिंगनी येणं महत्त्वाचं आहे. नुसतं बोलायचं म्हणून बोलायचं नाही. आपल्या आतून फिलिंग येणं खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे तुम्हाला असं मनापासून एक ॲक्शन झाली पाहिजे की खूप मनापासून खरंच खूप प्रेम आहे माझ्या, हे आतून आलं पाहिजे. तुम्हाला ती भावना आतून आली पाहिजे. तर त्या पद्धतीने तुम्हाला नंतर जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस कराल तेव्हा तुम्हाला ते बोलायचं आहे. ओके. तर हे मिरर एक्सरसाइज खूप इम्पॉर्टंट होता. मी इथं डायरेक्ट यासाठी करून घेते कारण की जेव्हा तुम्ही एकदा स्वतःला आरशात बघून बोलाल आणि दुसऱ्यांच्या समोरही बोलाल, तर जेव्हा तुम्ही एकटेही नंतर बोलाल ना, तर तुम्हाला आपोआप कॉन्फिडन्स येईल. त्याच्यासाठी मी इथं तुम्हाला कॅमेरा ऑन करून बोलायला लावत आहे. कारण जर तुम्ही कॅमेरा ऑफ करून बोलायला लागलात आणि परत तुम्ही तेच एकटीमध्ये जर बोलायला लागला परत, तर तेवढं तुम्हाला ते जमणार नाही. त्याच्यासाठी
कॅमेरे ऑन करून आणि इथंच मी तो मिरर एक्सरसाइज त्यासाठीच घेत आहे. तर म्हणजे तुम्हाला हळूहळू परत लक्षात येईल अजून की आपण अजून